संचितामध्ये जर कधी पुण्य असेल तरच संचित आपल्याला बुद्धी देतं, तरच आपलं पावलं सेवेला धजतात. ऐका, मागे सांगितलं असेल किंवा नसेल, मी एक दृष्टांत देत असतो. दृष्टांत नाही तर ती सत्य घटना आहे. वृंदावनमध्ये राधाकुंड आहे. काय आहे? राधाकुंड. सेवा केली तर त्या सेवेच्या बळाने आपलं प्रारब्ध बदलतं. संचितामधलं पुण्य असलं तर ते बदलतं, पण सेवा केली तर प्रारब्ध बदलता येतं. ऐका, श्रीधर स्वामी नावाचे एक मोठे संत होऊन गेले वृंदावनमध्ये, आणि त्या संतानं राधाकुंडाची सेवा करावी. आता आपल्याला हा 7 दिवसाचा योग मिळालेला आहे. प्रत्येकासाठी हा सुंदर आणि सुवर्ण संधी आहे. काय आहे ही संधी? आहे इथं आल्याच्या नंतर मंडपात झाडझूड केली, चटाया थरल्या, इथली सर्व सिस्टीम जोडजाड केली. ही सेवा आहे महाराज. ही सेवा केल्याच्या नंतर आपलं प्रारब्ध बदलतं. आपण म्हणतो ना, वाढ वडीलने पुण्य आहे, म्हणून आड उनी बुवा, पुण्य आड येतं. ऐका, सेवा केली. श्रीधर स्वामींचं प्रारब्ध इतकं बलवत्तर होतं, इतकं बडकट होतं, भयावह होतं. आणि त्या कुंडमध्ये लोक येतात, शुद्ध होतात, आणि तिथं पूजा अर्चना करून जे काही सोडायचं त्या बाकी गोष्टी सोडून जातात. मग तिथं घाण पडते. ती घाण झाली, श्रीधर स्वामींनी त्या घाणीवरती लक्ष ठेवावं आणि रोज संध्याकाळी ती घाण स्वच्छ करावी. तो सर्व परिसर स्वच्छ करावा, झाडलोट करावी. आणि झाडलोटाच केल्याच्या नंतर स्वामींनी आपली दिनचर्या जशी तशी सुरू करावी. मग स्वामींचा नित्यनेम होता जायचं रोज. स्वामी रोज सेवा करत होते, पण एके दिवशी अचानक असं झालं, एक माणूस स्वामींच्या समोर उभा राहिला. स्वामींच्या समोर एक माणूस उभा राहिला. स्वामींनी पाहिलं, एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी आले, दुसरा दिवस झाला, तोच माणूस. तिसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तोच माणूस. असा महिनाभर स्वामींनी पाहिलं. हा माणूस रोज दिसतोय, कोण आहे? महिना झाल्याच्या नंतर स्वामींनी विचारणा करावी. म्हणले, का हो बाबा, तुम्ही कोण आहात? मी रोज सेवा करतो, तुम्ही रोज माझी सर्व परिक्रमा पाहतात, माझी सर्व परिचर्या पाहतात, कोण आहात तुम्ही? तो माणूस बोलता झाला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर श्रीधर स्वामींचा प्रारब्ध होता. कोण होतं? मनुष्याच्या रूपाने श्रीधर स्वामींच्या समोर उभा राहिला आणि श्रीधर स्वामींना तो बोलता झाला. म्हणले, महाराज, मी तुमचं प्रारब्ध आहे. म्हणले, माझं प्रारब्ध आहे. मग तुमचं स्वरूप कसं आहे? स्वामींनी विचारलं. स्वामी हुशार होते. स्वामी म्हणायला लागले, तुमचं स्वरूप कसं आहे मला सांगा. प्रारब्ध बोलता झालं. म्हणले, स्वामी, मला तुम्हाला धरायचंय, आणि मी इतका बलवत्तर आहे, इतकं खराब आहे. कसं आहे? परिणाम सांगतो, ऐका. म्हणजे मी जर कधी तुम्हाला धरल्याच्या नंतर तुमच्या अंगाला सगळे फोडं उठतील, जखमा होतील, पू वाहील, आणि लाही तुमच्या शरीराची होणार आहे. इतकं वाईट प्रारब्ध मी तुमचं. संचितामधलं ते पाप होतं स्वामींचं. ऐका ना, स्वामी म्हणले, मग तुम्हाला धरत का नाही? महिन्यापासून तुला पाहतो, एका महिन्यापासून तुम्ही माझी गंमत पाहतायत, मला धरत का नाही? प्रारब्ध बोलतं झालं. म्हणले, स्वामी, मी तुम्हाला धरायचा खूप प्रयत्न करतोय, पण तुमची सेवा मला तुम्हाला धरू देत नाही. काय म्हणतात? तुमची सेवा मला तुम्हाला धरू देत नाही. हे म्हटल्याच्या नंतर स्वामी म्हणले, मग बघा, जर माझी सेवा तुम्हाला धरू देत नसेल तर मी सेवा बंद करणार नाही. माझा नित्यनेम झाला तो, माझी सेवा मी बंद होणार नाही. स्वामी म्हणले, माझी सेवा बंद होणार नाही. प्रारब्ध म्हणलं, पण मग ते भोगून चुकवावं लागतं. प्रारब्ध काय आहे? भोगावंच लागतं. थोडे अंशिका होईना ते भोगावं लागतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. स्वामींच्या वरती कृपा झाली, त्यांच्या सेवेची, पुण्य संचय जमा झाला. प्रारब्ध धरू शकत नव्हतं. जर कधी आपण सेवा केली तर आपल्यावरती येणारं संकट जर कधी पाय मुडणार असेल तर नखावरती जातं. कशाच्या बळावरती? सेवेच्या बळावरती. स्वामींनी प्रारब्ध बदलवलं. स्वामी म्हणले, प्रारब्ध आणि स्वामींचा सल्ला चालला, सौदा चालला. प्रारब्ध म्हणू लागलं, स्वामी, मला तुम्हाला घेरायचंय. मग किती घेरणार? किती वेळ? प्रारब्ध बोलतं झालं. म्हणले, धरू द्या ना 4-5 वर्ष. स्वामी म्हणले, नाही, एवढा वेळ नाही माझ्याकडे, एवढा वेळ नाही ना, मला सेवा करायची जगाची.
मग म्हणे किती वेळ? म्हणलं एखाद वर्ष. नाही नाही, एखाद वर्ष खूप मोठा काळ जातो. मग 4-6 महिने. नाही नाही, 4-6 महिने सुद्धा मोठा काळ आहे. महिनाभर. नाही नाही, महिना सुद्धा नाही. स्वामी बोलते झाले महिना सुद्धा नाही, मला धरायचंय फक्त 24 तास. तुम्ही माझ्या अंगावरती या. किती या? 24 तास माझ्या अंगावरती आणि चाललं जा. प्रारब्धाला ऐकावं लागलं. एवढं सेवेमध्ये फळ आहे. काय? प्रारब्धाला ऐकावं लागलं. प्रारब्ध म्हणलं स्वामी ठीक आहे मी तुम्हाला धरतो 24 तास. 24 ताससाठी स्वामींनी आज्ञा केली. त्यांच्या साधकांना म्हणलं हे मला एका रूममध्ये बंद करा, त्या कोठडीमध्ये. मी कितीही अवकाड्या झाल्या आणि कितीही आरोड्या मारल्या तर कोणी पाहायला यायचं नाही. माझं प्रारब्ध मला भोगायचं आहे. भोगण्यासाठी स्वामी सज्ज झाले. 24 तासामध्ये प्रारब्ध भोगला आणि मोकळे झाले. मग याचा परिणाम तुम्हाला इतकाच सांगायचा मला, सेवा संचित बदलतं, सेवा प्रारब्ध बदलतं. संचितामध्ये जर कधी पुण्य असेल तर तुकोबरायांसारखे संत आणि तुकोबरायांना श्रीगुरु भेटतीलच नाही तर अनेक संतांना संत भेटले, पण त्यांच्या सेवेच्या बळावरती, त्यांच्या पुण्याच्या बळावरती संत भेटतात. ऐका, सेवेच्या बळावरती संचितही सुधरवता येतं, पुण्य संचय करता येतो आणि प्रारब्धही बदलता येतं. क्रियामान कर्म चांगलं पाहिजे.